नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 6, 7, 8 एप्रिल 2024 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पुन्हा वादळी अवकाळी पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांवर बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। 6, 7, 8 एप्रिल 2024 या तारखेपासून वातावरणात पुन्हा मोठा बदल बघायला मिळणार आहे। तर हा बदल 6 आणि 7 एप्रिल 2024च्या दरम्यान दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती सक्रिय होत आहे आणि या चक्रवात स्थितीमुळे महाराष्ट्रात वादळी पावसाचा जोर पुन्हा बघायला मिळणार आहे। मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जबरदस्त गारपीटचा अंदाज देखील 6, 7, 8 एप्रिल 2024 या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा तमिळनाडू आणि केरळ किनारपट्टीच्या बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचा परिसर या भागातही गारपीटचा अंदाज वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्व भागामध्ये विशाखापट्टणम, भुवनेश्वर तसेच छत्तीसगड, ओडिसा, झारखंड या राज्यातही जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। जसे विशाखापट्टणम, जगदलपूर, कांतामल, रायपूर, कोरबा, राउरकेला, कोलकाता, धनबाद या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस आणि गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वादळी पाऊस आणि गारपीटची शक्यता देखील असणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर चंद्रपूर जिल्ह्याकडे बदलापूर, गजवाली, राजुरा इथे जोरदार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील। सोनापूर, शिरपूर, खेडगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। घुगस रोड, वणी, कायर, भद्रावतीलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। मूल, सावली, राजोळीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। मोरली, कुटवाडा, चरगोबिके, बरोडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। चिमूरलाही बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे गडचिरोली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा राजोळी, मूल, सावलीला जोरदार स्वरूपात राहील। चामोर्शी, घोट आणि मलचेरा, अष्टी, एटापल्ली, आहेरी, भांबरगड या भागातही जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। धनोरा, मुरमगाव, मालवेरा, नाटीचौक, चुरमुरा आणि कुरखेडा, बालिटोला, बोंडगाव, मार्कासा, अमगरचौकी इथे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। अरमोरी, तुलमाल, किमतीमेदा, देसिंग, दिगोरी गारपीटचा अंदाज या भागात जबरदस्त स्वरूपात बघायला मिळणार आहे। तर गोंदिया जिल्ह्याकडे देवरी लगतचा परिसर, साक्रीटोळा, आमगाव, गोरेगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। तुमसर, सांगझरी, रांजेगाव इथे जोरदार वाऱ्यासह गारपीटचा अंदाज बघायला मिळू शकतो। आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, धर्मपुरी, असोली, कंधारी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोबरवाई, निपाणी, डोंगरी, तिरोडी, काटंगी, वारसवणी, बालाघाट गारपीटचा अंदाज विजांच्या कडकडाटासह असून वादळी वारे देखील बघायला मिळणार आहे। तर भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लखनी, साकोली, संग्राणी, कोलेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्कासा जोरदार पावसाचा अंदाज राहील। अडेल, गोतंगाव, पावनी, बेवापूर, खैरगाव, उमरेडलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। नागपूर जिल्ह्याकडे मौदा, चिखली, बार्शी, रामटेक, घोटी, वनेरा, कामठी, पारशिवनी गारपीटचा अंदाज या बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह राहील। नागपूरमध्ये नागपूर, हिंगणा, पाचगाव, कामठीलाही मध्यम हलका पाऊस राहील। डोरली, कमळेश्वर आणि उमरी, सावरनेर, बडेगाव, बिचवा, वनेरा इथे हलका मध्यम पाऊस राहील। कोडाली, काटोल, कर्जना हलक्या पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। वर्धा जिल्ह्याकडे अरबी, वडोणा, लाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील। बुरिको, कटे, जामनी, वर्धा, तुळजापूर आणि तसेच देवळी, कोल्हापूर लगतचा परिसर, धामणगाव, पुलगाव मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगणघाट, वडनेर, वाडकी, पुणे इथे मध्यम स्वरूपात राहील।
रांजेगाव आणि कोल्हापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हिंगणघाट, वडनेर, वाडकी पुणे, राळेगाव, दुर्ग, पिंपरी, देवळी, कोल्हापूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे वणी कार्यालय बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच पांढरगवडा, पेंढारी, परवा, गोमूत्री, धनोरा, पटाणबुरी आणि निमगोडा, अलिदाबाद या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि कॅप, माहूर, महागावला गारपीटची शक्यता राहील। घाटंजी, करंजी, जामोडा इथे गारपीटचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। नेर, धारवा, लाडकेलाई मध्यम हलका राहील। यवतमाळ, कल्याण, फुलेगाव, बाबुलगावलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुलगाव, धामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर, फुलेगाव, बाबुलगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। तळेगाव, आष्टी, कर्जना, वरुड, नरखेड, जळखेडा, काटोल हलका पाऊस बघायला मिळणार आहे। नांदगाव, मोझारी, चांदूर बाजार, मोर्शी आणि ब्राह्मणतळी इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मूर्तिजापूर, दर्यापूरला हलका राहील। अंजनगाव, सोजी, चिखलदरा, रिसाल, धारणी आणि आसपासचा परिसर गारपीटचा अंदाज बघायला मिळणार आहे। अकोला जिल्ह्यात अकोला, वरगाव, मंजू, गोरेगाव, बाळापूरलाही हलक्या पावसाचा अंदाज राहील। खामगाव, शेवगाव, बाबरगावलाही हलक्या सरींचा अंदाज राहील। अंद्रुणा, पात्रोडा, तेलरा, हिरवाखेड, आलेवाडी, जळगाव, जमोद, अडलबुद्रुक हलक्या सरींचा अंदाज राहील। दिघी, नांदुर्णा, दासराखेड आणि पिंपरी मोठाला हलका पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यता गिरडा, बुलढाणा, खेलवड, चिखली, कुदनापूर, अहमदपूर या भागात बघायला मिळणार आहे। घाटबुरी, डोंगाव, मेहकर, भापूर, रिसोड, जयपूर, लोणी, लोणार, वाशिम इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्यात वाशिम, मालेगाव, महसूल, मंगळपीर, कर्जनाखेडा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। चोंडी आणि पुसद, खंडाळा, इनापूरलाही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरीलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। औंध तसेच लगतचा परिसर बेतला असता औंधच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। नांदेड, वाघाला या जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा, तमसा, भोकरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। पूर्णा, नांदेड, वाघाला, मुखेड, पेटोंबरीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याकडे आणि लगतचा परिसर खोंडलवाडी, धर्माबाद गारपीटचा अंदाज आहे। कवठा, नरशी, मुखेड, लोहा, बुजुक, गंगाखेड, पालम आणि राणी सारगाव गारपीटचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू, आष्टी, पाथरीलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। लातूर जिल्ह्याकडे देगलूर, रुद्र, हनेगाव, जाकाल, उदगीर, मुरकी इथे हलक्या सरींचा अंदाज राहील। अहमदपूर, जळकोट, पडण, बुजुक, लातूर रोड हलका मध्यम पाऊस असून गारपीटची शक्यता राहील। लातूर, घाटेगाव, मुरुड, पेठ, खोंड, वाडा, औसा, खिंतोट, निलंगणा, धाराशिव इथे गारपीटचा अंदाज आहे। बर्डापूर, अंबेजोगाई, घाटनंदुरा, बीड जिल्ह्याचा परिसर, धारूर किल्लाई गारपीटचा अंदाज राहील। आणि धाराशिवमध्ये कळमासा, तारकेट, बुमलाई हलका मध्यम राहील। एडशी, पेठ, धाराशिव, कामेगाव, बेंबली, बैरबंग, पाणेगाव, बारशिलाई हलक्या सरींचा अंदाज आहे। आणि सिरसा, सोनपेठ, वडवणीलाई हलका पाऊस राहील। मंजलगावला हलका पाऊस राहील। बीड, गेवराई, उमापूर आणि मंगळूर हलका पाऊस राहील। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशिगाव, छोटा, वारीगवारी, ईश्वरनगर, तानवाडी, पानवाडी, मुलापांगरी, जालना, बदनापूर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। देऊळगाव, राजा, जाफराबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन गारपीटचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये लगतचा परिसर, काचूड, पाचूड, ईश्वरनगर, सेंद्रमसी आणि श्री छत्रपती संभाजीनगर, गंगापूरला हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच पिशोर, विरामगाव, फुलंब्री, कन्नड, हातूर, सायगाव हलक्या सरींचा अंदाज राहील। जळगाव, धुळे, नंदुरबार इकडे वादळी वाऱ्याचा हलका पाऊस काही ठिकाणी जोरदार देखील बघायला मिळणार आहे। नाशिक, कोकण विभागातील पालघर, रायगड, मुंबई, ठाणे आणि पुणे, अहमदनगर इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी इकडे ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। सोलापूर जिल्ह्याकडे सोलापूर, इचलगाव, पंढरपूर आणि तुळजापूर, कुरुरवाडी, इंदापूर, वांगी, केरन, अक्कलकोट, आळंदा, होंडाला या बऱ्याच ठिकाणी गारपीटची शक्यता वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। आणि तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।